दिस इज द जीत. आज 5 महिने कंप्लीट झाले. जून सुरू झालाय, 5-6 दिवस झाले त्याच्यावर. आणि दुसरी वर्कआउट सांगू? तर आम्ही दोघांनी केलेली मेहनतीचं परिणाम हेच हवं होतं आम्हाला. ऍक्च्युली यासाठीच तर केला होता अट्टहास. ही वर्कआउट म्हणूनच मी हे सगळं करत होते, कारण मला माहिती आहे सर्व कामं करून आपलं बिझनेस पण सांभाळणं इट्स अ बिग टास्क, पण तो करायचा आहे आणि सक्सेसफुली करायचा आहे. सो हे जे मी प्रण घेतलंय, सो थँक्यू. आणि त्यामध्ये माझ्या कृष्णाची साथ आहेच आहे मला. सो थँक्यू. काय करते? काय नाही थोडस ब्लॉग एडिट करत होते. हा, काय म्हणत होतात तुम्ही? छान दिसतात. छान दिसतंय. अच्छा. अरे मी म्हणत होतो की दिसणं म्हणजे लुक, शर्ट आणि पॅन्ट जसे हे प्रोफेशनल कलर्स जेव्हा असतात तेव्हा लुक इम्प्रूव्ह होतो तुमचा, ते म्हणत होतो मी. हा, मग त्यासाठीच तर डिझायनर लागतो ना. मग तेच सांगत होते ना मी तुम्हाला की जसं तुम्ही मागे 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 1 मिनिट दाखवा ना, फुल लुक दाखवा मागून. आता बघा प्रॉपर तुमच्या ह्याचा पण एक इम्पॅक्ट पडतो ना भारीवाला. जसं तुम्ही रोज डेली काय एक्सरसाइज करतायत, प्रॉपर डाएट फॉलो करतायत कोणत्या 3 गोष्टी आहेत? आणि समजा तुमची प्रॉपर body तुम्ही type मध्ये हा हे जे रोल शोल्डर रोलिंग असतं ना, ते पण तुमचे शोल्डर जर व्यवस्थित असे सरळ असतील तर तुमच्या लुक मध्ये 30% इम्प्रुव्हमेंट होते लुक्स. करेक्ट. कारण दुसरं म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल कलर जो असतो तुमच्या शर्ट आणि पॅन्टचा, त्यावरनं तुमचा लुक ठरतो, इम्प्रूव्ह होतो. कारण आता बराच इम्प्रुव्हमेंट झालीये तुमच्यात. Exactly. मला एकदम म्हणजे खूप आनंद वाटतोय, असं खुशी वाटते की वाव. अच्छा, म्हणजे आय वॉज अगली अर्लियर. लिटिल बिट, नॉट अगली, अच्छा. बट चलो, bye. इट्स बाय बाय. वेट ना. सो गाईज, ऍक्च्युली मी आता खूप बिझी आहे, तुम्ही बघू शकता. अजून रेडी व्हायचंय, मला जायचंय आता ह्याला शॉप मध्ये जायचंय. आणि हे जस्ट आता त्यांच्या ऑफिसची तयारी करत होते, तर मला ते बघितलं तुम्ही की ते काय म्हणत होते. अरे, डिझायनर्सची किंमत आता कळतीये त्यांना. नाही, खरंच त्यांनी खूप मेहनत केली डेली. आता आम्ही काय केलं, या वर्षी जसं 2026 सुरू झाला ना, तसं आम्ही दोघांनी पण सेल्फ इम्प्रुव्हमेंट साठी पूर्ण संकल्प केला. आणि रिअली वी आर स्टिक टू देअर. त्यावर आम्ही खूपपणे स्टिक आहोत. आणि संपूर्ण गोष्टी आम्ही खूप डेडिकेशनली आणि खूप प्रॉम्प्टली सांभाळतोय. जसं की मी स्टार्ट केलं होतं अर्ली मॉर्निंग उठायचं, म्हणजे जसं 3 वाजता उठून पूर्ण वैदिक जी आपली दिनचर्या आहे ती मी फॉलो करतेय सध्या. आणि म्हणजे खूप आनंद येतोय मला. खूप म्हणजे आता असं झालंय ना की जानेवारीत आता हा मे कम्प्लीट झालाय, जून स्टार्ट झालेला आहे, तर जवळजवळ 5 महिने झाले. तर आता ना राहवतच नाही. म्हणजे एखादा दिवस माझा जर लेट झाला, माझं उठणं नाही झालं ना, तर मला करमत नाही. आता मी जसं की मध्ये आम्ही गावाला गेलो होतो, मग तिथे काही गोष्टी होत नाही ना, थोडंसं लेट होतं झोपायला वगैरे. पण तरी इट्स ओके. म्हणजे हे बघा, कन्सिस्टन्सी म्हणजे काय असतं की तुम्ही रेग्युलर राहा. पण जर समजा असं नाही की डे टू डे रोजचं रोज झालं आणि मध्येच एक दिवस पण खाडा झाला की समजायचं कन्सिस्टन्सी तुटली. नो 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 नो, दॅट्स नॉट कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीचा काय अर्थ असतो की तुम्ही रोजच म्हणजे समजा करतायत, प्रयत्न तर करायचा की आपण डेली करायचा. पण जर समजा कधी असं झालं, काही सिच्युएशन आपल्या हातात नसतात, तर मग त्या सिच्युएशन मध्ये जर नाही जमलं, इट्स ओके, कोई बात नाही. सडनली नाही झालं तरी पुन्हा उठायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा स्टार्ट करायचं. ह्यालाच म्हणतात कन्सिस्टन्सी ने काम करणं, निरंतरता सांभाळणं. हेच आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे आणि तेच आम्ही फॉलो करण्याचा संपूर्णपणे प्रयत्न करतोय. आणि आज 5 महिन्यानंतर आम्ही हे सांगू शकतो की हो, आम्हाला खूप छान रिझल्ट भेटलेत. ह्यांना सुद्धा खूप सुंदर रिझल्ट भेटले, कारण ह्यांचा जो पहिला तुम्ही जर मी लुक इथे फोटो टाकते की पहिला जो त्यांचा लुक होता ना, तो आणि आज मध्ये खूप फरक झालाय. आता आमचं ते डिस्कशन चाललं होतं, सडनली ते कॅप्चर झालं. हे मोठी छान गोष्ट झाली. म्हणून म्हटलं चला हा ब्लॉग स्टार्ट करूयात. आजचा ब्लॉग आहे, आता आज आहे बघा 5 जून. 5 जून आहे आज, आहे डे 4.
तर बऱ्याच गोष्टी आता आज आम्हाला स्टार्ट करायचे, कारण फॅब्रिकेशन आणि कलरिंगचं फायनल तर झालंय, पण ते काम सुरू करण्यासाठी पण आमचे बरेचसे अडचणी असतात ना, त्या चालू आहेत. जसं की भरपूर गोष्टी असतात. कामामध्ये थोडासा लेट होत जातो. पण ठीक आहे. फायनली आपली कामं सुरू झाली आहेत आणि छान झाली आहेत. सो स्टे ट्यून विथ मी. आता मी तयार होते. ऍक्च्युली थोडंसं काम राहिलंय घरातलं, पण मी आता ते ठेवते, कारण डेली भरपूर गोष्टी असतात. व्लॉग शूट करणं, अपलोड करणं, टाइमली पोस्टिंग टाकणं, विथ कामं करून आपलं बिझनेस पण सांभाळणं. इट्स अ बिग टास्क, पण तो करायचा आहे आणि सक्सेसफुली करायचा आहे. सो हे जे मी प्रण घेतलंय, सो थँक्यू. आणि त्यामध्ये माझ्या कृष्णाची साथ आहेच आहे मला. सो थँक्यू. मी थांबते. उद्या आपण आता बघूयात. मी पुढचा पण ब्लॉग शूट करणारच आहे. उद्या स्टार्ट केलाय. ओके, बाय. अचानकच पाऊस. आज मी आली इकडे. तरी आज मला बराच उशीर झाला, कारण थोडीशी असं लेट बोर्डचं काम करायचं होतं. त्याच्याकडे जाऊन बघितलं काय नाही वगैरे. त्यानंतर किती सुंदर वातावरण आहे. वाव. अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सो हॅपी. सगळे पाऊस आज सुरू जाणार आहे. हा, तर आज तेच म्हटलं, आज सकाळपासून आता जसं मी तुम्हाला सकाळी आपलं बोलणं झालं, त्यानंतर मग आज थोडीशी तेच फॅब्रिकेशन वाल्याशी बोलणं झालं, आणि तो आता उद्या येणार आहे करायला. कलर वाल्याशी त्याच दिवशी बोलणं झालं होतं. सो असं आहे, आणि असं एन्जॉय. बघा आता आलीये. थोडंसं आज भरपूर कामं होती, थोडंसं खरेदीचं पण होतं, थोडंसं ते पण काम केलं. आम्ही निघालो होतो तेव्हा. नंतर मग शिवांशची पण स्कूलचं काम आणि थोडंसं बाकीच्या पण गोष्टी होत्या. त्यामुळे कसं आहे, आता सध्या बसली आहे हे काम करत आपलं. हे बघा, हा गाऊनचं एक न्यू डिझाईन आहे, करतीये. सो असा दिवस चाललाय माझा. ये कृष्णा. फॅब्रिकेशनचं काम सुरू झालं. आणि फॅब्रिकेशनचं काम ये होता है जब मम्मी पापा करने लगते हैं ना, तो बच्चे अब ऑटोमेटिकली करने लगते हैं. इनको मतलब कोई कहने की जरूरत ही नहीं है. देखो, ये देखो, उनका शौक बन जाता है. क्या कर रहे हैं मम्मी पापा हिसाब से. ये देखो, ये कुछ भी करते होता. मला ऍक्च्युली यासाठीच तर केला होता अट्टहास. म्हणूनच मी हे सगळं करत होते, कारण मला माहिती होतं की ज्या वेळेस मी स्वतः करायला लागेल ना, त्यावेळेस माझ्या मुलाला त्या सवयी लागतील. आणि आय एम सो ग्लॅड टुडे की माझ्या मुलाला त्याची आवड निर्माण होती. तर येस, दिस इज द जीत. आज 5 महिने कंप्लीट झाले. जून सुरू झालाय, 5-6 दिवस झाले त्याच्यावर. तर आम्ही दोघांनी केलेली मेहनतीचा परिणाम बघा. लागलं माझं पोरगं कामाला. गुड इव्हनिंग.
गाईज. आणि आता ॲक्च्युली सकाळी बघा, सकाळी तिथे आम्ही ते ब्लॅक अँगल्स फॅब्रिकेशनवाल्याने ते काम करून घेतलं आणि आता ग्लासवाले आले. ग्लासचं काय डोअरचं वगैरे ते बघतायत, असं सध्या चालू आहे. आणि आज आम्ही दिवसभर हे काम केलं, पुन्हा साफसफाई झाली, पुन्हा एकदा क्लिनिंग, आणि पुन्हा लाईट्सचं बघितलं, कलर्स घेऊन आलो आणि थोडंसं जेवण वगैरे केलं आणि आता आलोय ग्लासचं बघायला. त्यानंतर मला फ्लेक्सचं आणि त्या गोष्टीचं बाकीच्या गोष्टी बघायच्या, बिलबुक्स वगैरे ते प्रिंटिंगवाल्याकडे जायचे. सो असा आज डे चालला आहे. सो बघू आता पुढे काय काय होतं. सो स्टे ट्यून विथ मी. आज आहे डे 6. तू तो कैप्चर हो गया अभी, तू तो कैप्चर हो गया. सो फायनली आता आम्ही आलोय घरी. आता वाजले 8, 8:30 झाले. पोरांची जेवणं झाली आहेत. आता आम्हाला आता झोपायची वेळ झाली आहे. सो आता त्याला म्हटलं ब्लॉग एंड करूयात. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि अजून काय काय प्रिपरेशन पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, ते एव्हरीथिंग आय विल शेअर विथ यू. तर चला मग हा ब्लॉग आता इथे सेंड करते. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.